हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या लेक्चरमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क PYQ पाहणार आहोत. आणि हा जो पेपर आहे ना, हा बॉम्बे हायकोर्टने ॲक्च्युअलमध्ये घेतलेल्या पेपरमधील प्रश्न आहेत. इंग्लिश ग्रामरचे 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि याच्या अगोदर मी याच पेपरमधील GKचे 10 प्रश्न, कॉम्प्युटरचे 10 प्रश्न आणि मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न असा 30 प्रश्नांचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि इतरही झालेले बरेचशा पेपरचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ तुम्हाला विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल कारण माझी तब्येत बरी नाही मागील 3 ते 4 दिवसांपासून. त्यामुळं लाईव्ह लेक्चर पण घेता येत नाही आहेत. आज थोडंसं आवाज व्यवस्थित वाटतोय म्हणून मग मोठं लेक्चर घेत आहे. माहीत नाही मला शेवटपर्यंत लेक्चर घेता येईल की नाही ते. जर बोलायला त्रास होत असेल तर मध्येच लेक्चर स्टॉप पण होऊ शकतो, पण जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत लेक्चर चालू राहील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला बॉम्बे म्हणजे हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTच्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. यात जसं शिकवलेलं आहे तसेच प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेमध्ये तुम्हाला येणार आहेत. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. इंग्लिश ग्रामरचे सगळे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी. 1 मिनिट मला पेन सिलेक्ट करू द्या. तर पहिला प्रश्न आहे, फ्रेम क्वेश्चन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आता एक सेंटेन्स दिले आपल्याला, बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आता हे उत्तर येण्यासाठी म्हणजे बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन हे उत्तर येण्यासाठी कोणता प्रश्न विचारला पाहिजे? तर व्हॉट इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन असा प्रश्न विचारला तरच त्याचं उत्तर बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन असं त्याचं उत्तर येऊ शकतं. तर 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढे पाहूयात आपण, व्हॉट इज द नाऊन फॉर्म फॉर प्रिस्क्राईब. आता या ठिकाणी पहा, प्रिस्क्राईब हा एक आपला शब्द आहे आणि त्या प्रिस्क्राईबचा आपल्याला काय करायचं आहे तर नाऊन करायचं आहे. मग आता प्रिस्क्राईबचं जे नाऊन आहे ते काय होतं माहिती आहे का? प्रिस्क्रिप्शन असं त्याचं नाऊन होतं आणि त्याचं स्पेलिंग आहे PRESCRIPTION. प्रिस्क्रिप्शन हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही डॉक्टरकडे जर कधी गेला तर डॉक्टर औषधांची जी यादी देतात की नाही, तिला आपण प्रिस्क्रिप्शन असं म्हणत असतो. जे की आपल्याला काहीच कळत नाही पण मेडिकलवाल्याला बरोबर कळतं डॉक्टरांनी काय लिहिलेलं आहे ते. त्याच्या पुढे पहा, आधी वाटायचं ही कोणती भाषा आहे लहानपणी, पण आता माहिती आहे ती इंग्लिशच भाषा आहे. पण आपण नाही वाचू शकत. टेन द फॉलोइंग सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे आपल्याला ना एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं रूपांतर आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. वाक्य आहे, द कार इज बीन रिपेअर्ड बाय हिम. आता या ठिकाणी पहा, ॲक्च्युअलमध्ये हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. कारण यामध्ये बीइंग हा शब्द आहे, टू बीचं रूप आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे, नंतर बाय आहे आणि अ, जे कर्ता आहे त्याची द्वितीय विभक्ती दिलेली आहे. मग आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याची सुरुवात ऑब्व्हियसली हिने करावं लागेल. त्याच्यानंतर इज बीइंग आले म्हणजे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. ही नंतर ॲम इज आर पैकी इजच घ्यावं लागेल. ही इज बीइंग आपल्याला काढावं लागेल. सॉरी, इथं इज घ्यायची आवश्यकता नाही. हे क्रियापदाचं पहिलं रूप घ्यावं लागेल. सॉरी, इथं इज घ्यायची आवश्यकता नाही. क्रियापदाचं पहिलं रूप 1 मिनिट माझ्या तब्येतीमुळं बीइंग शब्द आहे ना, मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणलं तर इज घ्यावंच लागेल. ही इज बीइंग काढून टाका. या ठिकाणी क्रियापदाला ING प्रत्यय लावा. ही इज रिपेअरिंग असं होईल ते. ही इज रिपेअरिंग द कार असं ते उत्तर येणार आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे पहा बरं. आता या ठिकाणी ही इज रिपेअरिंग द कार 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आणि आता हे झालं म्हणजे मेथड. पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये कसं सोडवायचं माहिती आहे का? जर तुम्हाला छोटे छोटे नियम माहिती असतील की बीइंग हा शब्द जर दिलेल्या वाक्यात असेल तर ते डेफिनेटली कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असतं. मग ही हॅव बीन रिपेअरिंग हे कंटिन्यू टेन्सचं वाक्य नाही आहे. त्याच्यानंतर ही विल बी रिपेअरिंग द कार फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस किंवा ॲक्टिव्ह व्हॉइस करत नाही, त्यामुळे हे पण उत्तर नाही. त्याच्यानंतर इथं पहा इज आहे म्हणून दिलेलं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच असलं पाहिजे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वाज येत नाही म्हणून हे पण उत्तर नाही. राहिलं काय?
4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. म्हणजे असं जे आपल्याला 1 तासामध्ये 90 प्रश्न सोडवायचे ते या पद्धतीनं तुम्ही शॉर्टकट मेथडनी सोडवू शकता. त्याच्या पुढे पाहता विच सफिक्स विल यू ॲड टू द वर्ड ऑनेस्ट टू मेक इट नाऊन. म्हणजे ऑनेस्ट हा जो शब्द आहे त्याचा आपल्याला जर नाऊन बनवायचा असेल तर त्यासाठी कोणता सफिक्स तुम्ही लावा. सफिक्स म्हणजे काय, तर वाक्याच्या शेवटी येणारा दुसरा एखादा शब्द किंवा काही अक्षरं, आणि प्रिफिक्स म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला येणारे काही शब्द किंवा काही अक्षरं. आपण सफिक्सला मराठीमध्ये प्रत्यय म्हणतो आणि प्रिफिक्सला उपसर्ग असं म्हणत असतो. मग आता या ठिकाणी पहा, ऑनेस्ट हे ॲडजेक्टिव्ह आहे अँड ऑनेस्ट असं आपण म्हणत असतो. त्याचं नाऊन होण्यासाठी ऑनेस्टी म्हणतो की नाही आपण, ऑनेस्टी म्हणजे वाय हा प्रत्यय त्याला लावणं आवश्यक आहे. ऑनेस्टी इज अ नाऊन अँड ऑनेस्ट इज अ ऑनेस्ट इज ॲडजेक्टिव्ह. समजले? वाय हे त्याचं उत्तर आहे. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड फोरसेट. आता फोरसेट हा जो शब्द आहे त्याचा आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. तर फोरसेट म्हणजे काय, बंदी घालण्यासारखं त्या अर्थानेच तो वापरल्या जातं. मग त्याचा समानार्थी शब्द आहे अबॅन्डन. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. अबॅन्डन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे बंदी घालणे. त्याच्या पुढे आता 26 नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज टू कीप ऑन. सोपं आहे की नाही? टू कीप ऑन ही जी फ्रेज आहे त्याचा आपल्याला काय सांगायचं आहे, अर्थ सांगायचा आहे. मग टू कीप ऑन म्हणजे कंटिन्यू चालू ठेव, तर टू कंटिन्यू हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? टू कंटिन्यू. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे आपल्याला खाल्यानं काही शब्दांचा समूह दिलेला आहे आणि त्यासाठी एक शब्द आपल्याला द्यायचा आहे. गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स म्हणजे जे ऑफिशियल्स मार्फत चालवण्यात येणारं सरकार आहे त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला आपण ब्युरोक्रॅसी असं म्हणतो. पहा, ब्युरोक्रॅसी म्हणजे काय, नोकरशाही. डेमोक्रॅसी म्हणजे लोकशाही. समजलंय? तर ब्युरोक्रॅसी म्हणजे गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स म्हणजे ब्युरोक्रॅसी आणि गव्हर्नमेंट बाय द पीपल म्हणजे डेमोक्रॅसी. हा दोन्ही मधला फरक आहे. आता फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड म्हणजे योग्य स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. आणि या ठिकाणी टर्नर हा जो शब्द आहे ना, तर ॲक्च्युली त्याचा उच्चार कोलोनियर होतो, पण ॲक्च्युली आपण म्हणतो काय त्याला, कर्नल असं म्हणतो. कर्नल. तर हे 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. मला आठवत आहे आम्ही शाळेमध्ये असताना मुद्दामून, म्हणजे मला वाटतं हे 6वी 7वी 8वीच्या मध्ये हॉस्टेलला राहायचो आम्ही. तर तिथं मुलांना खास करून विचारायचं, अरे सांग बरं कर्नलचं स्पेलिंग काय. मग मुलं हमखास चुकायचे कारण उच्चार कर्नर आहे पण स्पेलिंग आहे COLONEL. मज्जा यायची थोडी, की आपल्याला माहिती आहे आणि समोरच्याला माहीत नाही त्यावेळेला. आता तर तो म्हणजे बावळटपणा वाटेल, परंतु त्या वयामध्ये 6वी 7वीच्या वयामध्ये भारी वाटायचं ते. अरे आपल्याला माहिती आहे कर्नलचं स्पेलिंग पण त्याला माहिती नाही बरं का. म्हणजे रुबाब झाडायचा मुलांसमोरच बरं का, कारण आमच्या हॉस्टेलला काही मुली नव्हत्या आणि क्लासमध्ये मुली नव्हत्या. ती इन द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. आपल्याला या ठिकाणी रिकामी जागा भरायची आहे. आणि वी राईज प्लॅन्ट द सन ऑन एव्हरी संडे. मग आता या ठिकाणी पहा, वी राईज द सन ऑन एव्हरी संडे. या ठिकाणी रिकाम्या जागी काय येणार आहे, प्रिपोजिशनवरचा प्रश्न आहे पहा. तर विथ हे प्रिपोजिशन या ठिकाणी येणार आहे. वी राईज विथ द सन ऑन एव्हरी संडे म्हणजे आम्ही रविवारी खूप उशिरा उठतो सूर्य उगवल्यानंतर. समजतं? म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो त्याच्यासोबतच आम्ही जागे होतो. इथं राईटचा अर्थ जागे होणे असा घ्यावा लागेल बरं का. त्याच्या पुढे आता सॉरी खोटला आला मध्ये, पर्याय नाही. पुढचा प्रश्न आहे, अ पेअर ऑफ सीझर्स इज अन इन्स्ट्रुमेंट विथ ब्लँक यू कट द पेपर्स. म्हणजे सीझर जे आहे ते इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या साह्यानं आपण काय करू शकतो, पेपर कट करू शकतो. मग आता या ठिकाणी पहा, रिलेटिव्ह प्रोनाऊन जर तुम्हाला माहिती असतील तर याचं उत्तर लगेच सांगता येईल. पेअर ऑफ सीझर्स. सीझर्स हा जो शब्द आहे ना त्यासाठी आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरायचा आहे. आणि रिलेटिव्ह प्रोनाऊनचे छोटे छोटे नियम जर तुम्हाला माहिती असतील, मुलगा म्हणजे मनुष्य असेल तर त्यासाठी हु हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरतात. आणि निर्जीव वस्तू असतील तर त्यांच्यासाठी विच वापरल्या जातं. मग या ठिकाणी काय येणार आहे, विच हे येणार आहे. समजतंय? ॲनिमल्स, त्याच्यानंतर तुमचं वनस्पती, झाडं आणि निर्जीव वस्तू यांच्यासाठी काय वापरलं जातं, विच हे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरलं जातं. तर रिलेटिव्ह प्रोनाऊनवरचा हा प्रश्न आहे आणि उत्तर असं वाक्य तयार होईल,
अ पेअर ऑफ सीझर्स इज अन इन्स्ट्रुमेंट विथ विच यू कट द पेपर्स. म्हणजे जी आपली कात्री आहे ती असं एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या साह्यानं तुम्ही पेपर कट करू शकता. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हे ई बुक उपलब्ध आहे. आणि यामधून लिपिक व शिपाई दोन्ही पदांची तुमची प्रॉपर तयारी होणार आहे. संपूर्ण सिलेबस वन लाईनर स्वरूपामध्ये दिलेला आहे. प्लस सरावासाठी शिपाईचे 70-80 टॉपिक वाईज पेपर दिलेले आहेत. काही फुल पेपर पण आहेत आणि क्लर्कचे 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज प्लस फुल पेपर सरावासाठी दिलेले आहेत. प्लस लिपिक आणि क्लर्क दोन्हीचे झालेले जे पेपर आहेत ना ते सुद्धा यामध्ये मी दिलेले. डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. आता आपण 31 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, चूज द राईट प्रिपोजिशन. आता आपल्याला या ठिकाणी प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. इट इज नॅचरल फॉर द ह्युमन बीइंग टू विश. आता या ठिकाणी पहा की हे नैसर्गिक आहे की मानव पैशांची इच्छा ठेवतो. म्हणजे प्रत्येकालाच असं वाटतं की माझ्याकडे खूप पैसा असावा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय येणार आहे माहिती आहे का, फॉर मनी येणार आहे. कोणतं प्रिपोजिशन येणार आहे या ठिकाणी, फॉर मनी हे प्रिपोजिशन येणार आहे. पण माझं स्वतःचं मत आहे का आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण म्हणजे व्हाव्यात, भागाव्यात एवढा पैसा असावा. जास्त काय हाव माझी पण नसते स्वतःची. ठीक आहे. तर इट इज नॅचरल फॉर द ह्युमन बीइंग टू विश फॉर मनी असं ते येणार आहे. फॉर हे प्रिपोजिशन या ठिकाणी येणार आहे. आता आपण त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. 32 नंबरचा प्रश्न आहे, सिलेक्ट द प्लुरल ऑफ द वर्ड थेसिस. आता थेसिस हा शब्द आहे आणि त्याचा आपल्याला अनेक वचन करायचं आहे. प्लुरल म्हणजे काय, अनेक वचन. मग थेसिसचं अनेक वचन होतं थिसेस. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. तुम्ही जर PhD केली असेल किंवा MPhil केला असेल तर तेव्हा थेसिस द्यावं लागतो. पहा, टुडे इज मंडे, येस्टरडे डॅश डॅश संडे. सोपं आहे ना. येस्टरडे हा शब्द असला की तेव्हा ते सिंपल पास्ट टेन्सचं असतं. मग या ठिकाणी काय येणार आहे, वाज येणार आहे ना. येस्टरडे वाज संडे, टुडे इज मंडे, येस्टरडे वाज संडे. तर 3 नंबरचे त्याचं उत्तर आहे वाज, हे त्याचं उत्तर आहे. याच टाईपचा प्रश्न कोर्टाने मला वाटतं 2018 का 23ला विचारलेला आहे बरं का. हा आपण 2020चा पेपर पाहत आहोत. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज सिमिलर मिनिंग. म्हणजे खालीलपैकी अशा कोणत्या जोड्या आहेत की ज्यांचा अर्थ एकच आहे किंवा समान आहे. इथे पहा, वार म्हणजे युद्ध, बॅटल म्हणजे सुद्धा युद्ध, संघर्ष. इथं रेड म्हणजे लाल, रीड म्हणजे वाचणे. ही जोडी वेगवेगळा अर्थ सांगते. सीट म्हणजे आपण ज्याच्यावर बसतो की नाही, कारमध्ये सीट असते, बसमध्ये सीट असते, बरोबर आहे. आणि SIT सीट म्हणजे बसण्याची क्रिया, वर्ब आहे. म्हणजे हे सुद्धा वेगवेगळे अर्थ आहेत. फेअर म्हणजे सुंदर, काही जण खूप फेअर असतात पहा. आणि FARE फेअर म्हणजे काय, भाडं. दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे. उच्चार समान आहे पण अर्थ वेगवेगळा आहे. परंतु वार आणि बॅटल हे असे 2 शब्द आहेत, त्या दोन्हीचा अर्थ समान आहे, सिमिलर मिनिंग आहे. तर 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता आपण 35 नंबरचा प्रश्न पाहूयात आणि प्रश्न आहे, चेंज द जेंडर ऑफ द वर्ड हेन. आता हेन हा शब्द दिलाय त्याचा आपल्याला जेंडर बदलायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर ज्याला येणार नसेल ना त्यांनी काय म्हणायचं त्याला, चाळणीत पाणी घेऊन जीव द्यायचं. पहा, हेनचं ऑपोजिट काय होतं, हेन हे स्त्रीलिंग आहे, फेमिनाईन आहे. त्याचं मस्क्युलाईन जेंडर होतं क्लॉट. पण दिलेल्या पर्यायामध्ये क्लॉट आहे का, कोंबडा आहे का, नाही ना. मग त्याच्याऐवजी काय येतं, रुस्टर येतं. रुस्टर 1 नंबरचे त्याचं उत्तर आहे, रुस्टर येतं. समजतंय. चला त्याच्या पुढे आता, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द ऑफ रेन, कॅट्स अँड डॉग्स. आता या ठिकाणी पहा, रेन, कॅट्स अँड डॉग याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. मग आता रेन, कॅट्स अँड डॉग म्हणजे काय, तर व्हेरी हेवी रेन. आपण त्याला म्हणतो ना, मुसळधार पाऊस पडत आहे, खूप जोराचा पाऊस आहे. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे व्हेरी हेवी रेन, हे त्याचं उत्तर आहे. फाइंड द अँटोनिम फॉर स्लेंडर. आता स्लेंडर हा जो शब्द आहे ना त्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर स्लेंडरचा विरुद्धार्थी शब्द आहे स्टाऊट, हे त्याचं उत्तर आहे. 2 नंबरचं उत्तर आहे स्टाऊट. आता त्याच्या पुढे पहा, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स. दिलेल्या पर्यायामध्ये योग्य सेंटेन्स कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण सांगायचं झालं तर आय फॉरगॉट टू पोस्ट धिस लेटर. आता इथे पहा,
आय फॉरगेट टू पोस्ट द लेटर येस्टरडे. इथं येस्टरडे हा शब्द असला ना की ते वाक्य नेहमी सिम्पल पास्ट टेन्सचं असतं आणि सिम्पल पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येतं. मग फॉरगेटचं दुसरं रूप काय आहे? फॉरगॉट असं आहे. परंतु इथं फॉरगेट आलंय म्हणून हे चुकीचं आहे आणि याच्यात हे चुकीचं आहे. आता इथे पहा, आय एम फॉरगेटिंग टू पोस्ट द लेटर. आता इथं येस्टरडे शब्द आहे त्यामुळं हे कंटिन्युअस टेन्सचं वाक्य होऊच शकत नाही आणि हे जर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असेल इथं येस्टरडे हा शब्द नाही पाहिजे म्हणून हे पण चुकीचं आहे. आय फॉरगॉट पोस्टिंग धिस लेटर येस्टरडे. आता या ठिकाणी पहा, आय फॉरगॉट पोस्टिंग असं होत नाही त्यामुळं हे पण येणार नाही. मग आय फॉरगॉट टू पोस्ट धिस लेटर येस्टरडे हे वाक्य बरोबर आहे. आणि इथं पोस्टिंग फॉरगॉट क्रियापदानंतर लगेच दुसऱ्याला क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागत नाही. मग तिथं टू आणि त्या क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं असतं. असे छोटे छोटे नियम माहीत असतील तर लगेच तुम्ही उत्तर देऊ शकता. 4 नंबरचे त्याचं उत्तर आहे. आपला जो रेकॉर्डेड रूडो कोर्स आहे ना त्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत पहा. त्या तुम्हाला मार्क्स देऊन जातात. चूज द करेक्ट मिनिंग फॉर द गिवन इडियम अँड फ्रेजेस. आपल्याला एक इडियम आणि फ्रेज दिलेली आहे त्याचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर पहा काय दिलेलं आहे, बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ. आपण म्हणतो ना श्रीमंताच्या घरचं पोर आहे ते, तो काय तोंडात चमचा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय पण इथं चांदीचा चमचा आलाय. मग टू बी बॉर्न इन अ रिच फॅमिली म्हणजे आपले अंबानी असेल अदानी असतील या घरातील मुलं ही बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ अशी आलेली आहेत. म्हणून तर मग ते वनतारा म्हणजे प्राण्यांचं संवर्धन करणं आवडतं म्हणून 3,000 एकरमध्ये वनतारा बांधलाय. आपल्याच्यान शक्य आहे का? घर सुद्धा बांधणं अवघड आहे आपल्याला. टेन द नाऊन क्रेडिट टू द ॲडजेक्टिव्ह म्हणजे क्रेडिट हे नाऊन आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे? ॲडजेक्टिव्ह करायचं आहे. मग त्याचं काय होतं माहिती आहे का? क्रेडिटेबल असं त्याचं ॲडजेक्टिव्ह होतं. काय होतं? क्रेडिटेबल. बी हे त्याचं उत्तर आहे. समजतंय? क्रेडिटर हे व्हर्बमध्ये येतं पण क्रेडिटेबल हे त्याचं उत्तर आहे. सॉरी. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 10 फुल टेस्ट मिळणार आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट आत्तापर्यंत 215पेक्षा जास्त अपलोड झालेले आहेत. आज म्हणजे 9 जानेवारीला मी 4 फुल टेस्ट अपलोड केल्यात 90 प्रश्नांच्या. राहिलेल्या 6 पण लवकरच अपलोड होतील. घेऊन टाका, खूप फायदा होईल, सरावासाठी फायदा आहे तुम्हाला. चला तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. हॅव अ नाईस डे एव्हरीबडी. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.